गप्पा मारायला नाही मी हरे भजन करायला नाही का म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे टाळकरी मंडळी इकडे तिकडे जाऊ नका लगेच 10 मिनिटात कीर्तन सुरू होणार आहे श्री ज्ञान टाळकरी मंडळी रेडी राहायचे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु आई साहेब की जय सद्गुरु अप्पाजी बाबा की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मजहृदय सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरु मनोनि विशेष अतियागरु विवेकावरी देखे अखंडित प्रसन्नता आधी जेत चित्ता केत रिगावे नाही समस्ता संसार दुःखा अमृताचा निर्झरो प्रसवे जयाचा जठरो तया क्षदे तृषेचा अर्धरूप ही जनोही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे एत आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योग युक्तो प्रस्ती प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हॅलो तुमच्या गप्पा पूर्ण वेळेपर्यंत थांबून घेऊ का थांबून घ्या 2 मिनिटं त्यांच्या गप्पा मारून गेल्या पाहिजे आपल्या समस्त साधू संतांच्या सेवेकरिता निवडलेली ओवी अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 65 आणि ओवी क्रमांक 338 ते 341 पर्यंतच्या ओव्या आहेत. ज्या वेळेला भगवान परमात्म्यांनी अर्जुनाला आपल्या सद्भक्ताचं ज्ञानाचं किंवा स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगताना अर्जुनांना सांगितलं की बाबा
ज्या योगासाठी मी तुला आता असा नाही हा सांख्ययोग सांगत आहे, हा सांख्ययोग ज्याने ज्याने आचरण करून घेतला त्याची स्थिती काय असते, तो कसा असतो, कसा वागतो, कसा पाहतो, कसा बोलतो, जगात राहून जगात नसणारा योगी कसा आहे याचं सूक्ष्म असं परीक्षण या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. जे आज तुम्ही आपण जसंच्या तसं भोगत आहोत. तुम्ही म्हणाल भगवंतांच्या काळात योग स्थिती होती, आता नाही का? तुम्ही घरदार संसार सोडून इथपर्यंत 3 दिवसासाठी आले. तुम्हाला इथे आल्यावर कोणाची आठवण होते का? नाही. कोणाला असं वाटतं का भोजन भेटेल का नाही भेटणार, जास्त खाऊन घेऊ असं वाटतं का? नाही वाटत. सेवा हा भाव मनात उद्भवतो आणि सद्गुरूंची जी काही अद्वैत स्वरूपाने लावून दिलेली ज्योत आहे, ज्ञान ज्योत आहे, तीच तुम्हा आपल्याला या ठिकाणी आठवते. दुसरा विचार मनात येत नाही. जर दुसरा विचार मनात येत असेल तर मग आपण बानगुडवाणी म्हणतो नाही का, ज्याला शेगाही नाही गोडही नाही परंतु फोपावतं खरं. परंतु साधूंचा जो वसा आहे, सद्गुरूंचा जो वसा आहे तो कितीतरी मात्र आनंददायी आहे. आणि तोच वसा ज्यांना ज्यांना प्राप्त होतो ते कधीही अप्रसन्न राहत नाहीत, सदोदित प्रसन्न असतात, यात संदेह नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही प्रसन्न तर असतो पण प्राकृतिक घडामोडींमुळे आम्ही दुःखी होतो. प्राकृतिक घडामोडींचा जर विचार केला तर तुमच्या आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख एकदम क्षुल्लक आहे, परंतु त्या क्षुल्लक दुःखातून निवारण करण्यासाठी साधूंनी तुम्हा आपल्याला योग स्थिती शिकवली. तुम्हा आपल्याला स्वरूपाचा ध्यास लावून दिला. तुमचं आपलं मडकटलेलं मन, मरकट स्वरूपाने उड्या मारणार मन, त्याला स्थिर करण्याचा मात्र एक सुंदर असा योग शिकून दिला. आणि त्या योगात जर का आपण निपुण झालो तर तुम्हा आपल्याला सुद्धा ती योग स्थिती आजही जशीच्या तशी प्राप्त आहे, कुठे आणून टाकावी लागत नाही. पण आमचं वेगळं आहे. आम्ही करतो काय आणि सांगतो काय. पण साधू महात्म्यांचा जर विचार केला, त्यांनी आधी केले मग सांगितले. अगोदर त्या योग स्थितीचा परिपूर्ण विचार समजून घेतला, आचरणात आणला आणि मग जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि तोच विचार तुमचं आपलं सद्भाग्य म्हणावं. कारण साधू महात्मे म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले करुणा केली. भगवान परमात्म्यांची दया झाली आणि अशा महान क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ अनुभव संपन्न सद्गुरूंची गाठ घडली. अशा सद्गुरूंची गाठ घडण्यासाठी, अशा सद्गुरूंच्या या कर्मभूमीत व्यापक असलेल्या अद्वैत भूमीत येण्यासाठी सुद्धा तुमचं आपलं पुण्यच लागतं. नाहीतर काही कपाळ करंटे गाडीत बसल्यावर मी म्हणता मला थोडं काम आहे, आठवण आली म्हणून उतरून जातो. हा इथपर्यंतची गोष्ट असते. हा कपाळ करंटे म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण तुम्ही विचार करा, मामाचं लग्न, मामाच्या मुलाचं लग्न, मुलाच्या मुलाचं लग्न, त्या मुलाच्या नातवाचं लग्न, तिथपर्यंत आम्ही जातो. आणि सद्गुरूंनी आमचं देवाशी लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर एवढा मोठा व्यापक वसा दिला
त्या अवस्थेचा जर विचार केला तर संत महात्मे म्हणतात की किती जरी लुटलं तरी संपणार नाही असं धने, कृपादान गेले संती कल्पांती ही सरेना, मनविता त्यांचा दास पुढे आस उरेना. असं एवढा वसा लावून दिल्यावर जर का तुम्ही आपण गाडीतून पाय मागे काढत असू तर परिणाम काय होईल? नाही का? देव सोबत असताना न कळणं म्हणजे कौरवाचे आव्हान, आणि देव सोबत नसतानाही देव कळणं म्हणजे भक्त कोटी. आणि अशा भक्त कोटीत बसून देणारे महात्मे ज्यांनी आपल्या जीवनाकडे फिरून सुद्धा पाहिलं नाही, हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केलं, किंवा साधूंच्या भाषेत म्हणायचं म्हटलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहे पुण्य धर्म केला, असं धर्म शिकवणारे महात्मे या ठिकाणी बाबांच्या सानिध्यातील महात्मे आहेत. बाबांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे महात्मे आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभव केला आहे. बोलून चालून परमार्थ नसतो. जर का नुसतं बोलून चालून परमार्थ राहिला असता तर मग मात्र तुम्ही आपण इथपर्यंत आलो नसतो. आमच्या तुमच्या मनामध्ये ती आनंदाची उर्मी तयार झाली नसती. आणि हा आनंद आपण जरी किती घरी भोगत असलो तरी ज्याप्रमाणे पंक्तीचं सुख हे वेगळं राहतं, घरी शिरापुरी खाल्ली तरी पंक्तीचं सुख जसं वेगळं राहतं, तसं संत समुदायात आल्यानंतर साधू महात्मे म्हणतात होतील संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. आणि हे अविरत असलेलं सुख, अविरत असलेला आनंद एक दुसऱ्याला वाटण्यासाठी हा उद्योग आहे. आणि या उद्योगाला कोणी भांडवल टाकण्यात कमी करू नका. या उद्योगात जर भांडवल टाकलं नाही तर समजून घ्यायचं की तुमचा आपला व्यापार सफळ झालेला नाही. इतर उद्योगांमध्ये भांडवल टाकणारी भरपूर मंडळी मिळेल, परंतु साधूंच्या या उद्योगामध्ये तुका म्हणे तेथे वरू भांडवल. या ठिकाणी आम्ही भांडवल टाकायची गरज आहे. तुम्ही म्हणाल भांडवल टाकायचं म्हणजे काय बाबा? भांडवल टाकणं म्हणजे काय? यायचं बाबा, खर्च करायचं, निघून जायचं, रस्त्यावरून कल्ला म्हणजे जेवण करायचं बाबांच्या नावाचं, असं नाही. इथलं जे भांडवल आहे या ठिकाणी तुम्ही आपण वार्षिक एकदा येतो. कितीदा? वार्षिक एकदा. परंतु इथून जाताना जो आनंद आहे तो आनंद वर्षभर टिकतो. किती दिवस टिकतो? 4 महिने पेरणी करणारा शेतकरी 4 महिने काबाड कष्ट करतो, 2 महिने पिकाची निगराणी ठेवतो, 2 महिने त्याची मळणी करून त्याला मात्र उत्पन्नापर्यंत नेतो, आणि फक्त 2 महिने आनंद उपभोगतो. आणि त्या 2 महिन्यातही आनंद किती दिवस भेटतो? ज्या वेळेला माल मार्केटला नेतो तो दिवस, आणि घरी पैसे आणून मोजले तो दिवस. मग मात्र त्याच्याकडे वाटेकरी जास्त असतात पैसे. जसं शेतकऱ्याचा वर्षभर काबाड कष्ट केलेला पैसा जसा 2 दिवस निघतो, तसा मात्र योग्यांच्या मात्र समाधीजवळ येऊन त्या योग सिद्ध पुरुषांच्या चरण स्पर्शाचा जो काही कमानी आहे किंवा जो काही ठेवा आहे तो तुम्हा आपल्याला वर्षभर टिकतो. त्याच्यासाठी आवर्जून आपण इथपर्यंत यायचं. कशासाठी यायचं म्हणाल तर आनंद घेण्यासाठी. आणि तो आनंद पुन्हा 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 सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि तो आनंद इतका प्रबल आनंद आहे त्याचं वर्णन करता येईल. मुक्याने गोड खावा आणि त्याला विचारावं आपण गोड कसा होता.
तो बोलू शकत नाही, पण मात्र इशाऱ्याने नक्की सांगतो लय गोड होता, लय गोड होता. तसा हा साधूंचा जो आनंद आहे, इतका गोड आनंद आहे, याचं वर्णन करता येत नाही. पण तरी बसून दिलं बुजगावून काय करेल आनंद. कारण की शब्द नाहीत, आनंद सांगायला शब्द नाही. आणि जिथे शब्द आहेत तिथे कुठेतरी हुशारी आहे. फक्त काय आहे, हा विषय आपण स्वतः सेवन करायचा आणि जसं जसा अनुभव आला, अल्पसा अनुभव अल्पसा असतो, पण सांगताना आपण उहापोह करून सांगतो. इतका आनंद आला, इतका आनंद आला. सोपी गोष्ट आहे. एखाद्या वाच स्त्रीला आपल्या आयुष्याच्या 50व्या वर्षी पुत्ररत्न व्हावं आणि तिचा आनंद तिला विचारावा. तसं आम्ही 50 कोणी बाबा म्हणायचे ना, कोणाचे 5 गेले, कोणाचे 25 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी आले तसे निघून गेले, पण हा वाचपणा काही टाकला नाही. पण इथे ज्या वेळेला साधूंच्या मार्फत बोधपुत्र होतो, त्यावेळेला तो वाचेचा आनंद आणि बोधपुत्र झाल्याचा आनंद त्याची तुलना नाही, पण आनंद त्या प्रतीचा असतो. आणि असा हा प्रेमानंद, ब्रह्मानंद, अद्वैत आनंद हा उपभोगण्यासाठी हा दिव्य सोहळा आहे. इथे असा विचार मनात येऊ द्यायचा नाही की मी दान देण्यासाठी पैसे नाही, भाड्यासाठी पैसे नाही. एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि त्याने सांगितलं तुमच्या वाला हलकसं होल पडलेलं, काय करशाल? तिथे व्याजाने काढून आणतील पण गोल पुसतील. आणि इथे अज्ञानाचं फाटकं होल पडलेलं आहे ते बुजायला इतकं मोठं होल आहे अज्ञानाचं की ते कोणाच्या बापाने बुजलं जात नाही शिवाय साधूचे. आणि साधूंकडून ते आपल्या हृदयाला पडलेलं अज्ञानाचं जे घोर आहे ते बुजून काढा. जी अज्ञानाची मोकळी आहे तिला भरून काढा आणि ज्ञान स्वरूप तुमचं आपलं जे स्वरूप आहे त्याचा नित्य आनंद उपभोगा. आणि तो आनंद उपभोगण्यासाठी जे योगी, जे तपी, जे संन्यासी निघालेले आहेत त्यांच्याबद्दल भगवंत म्हणतात की देखे अखंडित प्रसन्नता. ज्याच्या चित्तामध्ये अखंडित प्रसन्नता आहे त्या महात्म्याची स्थिती अशी असते की त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर तो महात्मा कुठल्याही प्रकारचा दुःखाचा भाव आपल्या जीवनात येऊ देत नाही. आता तुम्हा आपल्याला जर विचारलं कोणी तुम्ही इथे बसलेले महात्मे सुखी आहेत का दुःखी आहेत? ज्ञानी दुःखी आहे आणि अज्ञानी दुःखी आहे. ज्ञानाला दुःख, अज्ञानी ऐकत नाही तेच आहे. आणि अज्ञानाला दुःख, माझा बाप असं करतच राहतो, माझं ऐकत नाही म्हणून त्यालाही दुःख आहे, नाही का? म्हणून कोणी कोणामुळे दुःखी आहे, कोण कोणामुळे दुःखी हे नक्की नाही. बापामुळे लेक दुःखी, लेकामुळे बाप दुःखी, सुनेमुळे सासू दुःखी, सासूमुळे सून दुःखी. कोणी ना कोणी दुःखाने ग्रासलेला आहे. आणि अशा या दुःखामधून निघण्यासाठी तुमच्या आपल्या अंतःकरणामध्ये, तुमच्या आपल्या जठरामध्ये अमृत कुंभ काय आहे? आणि त्या अमृत कुंभाचा विचार म्हणताना ज्ञानोबराय म्हणतात अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा आणि तृष्णेचा अडधरू काहीच नव्हे. मग मात्र त्याला कुठल्याही प्रकारची तहान भूक कधी लागत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तो बगर खाल्ली एवढी, मग कुठे गेली ती तहान भूक वेगळी. पण जिला आपण तृष्णा म्हणतो, जिला म्हणतो आपण आशा, आशेची भूक
तृष्णेची भूक, आम्ही ज्ञान पिपासी कमी पण संसार पिपासी जास्त आहे. संसाराची जास्त ताण लागते आम्हाला. पण साधू जे असतात त्यांना मात्र या गोष्टीची मुळीच चिंता नसते आणि अशी चिंता काढून जे जीवन जगतात अशा महात्म्यांसाठी ज्ञानोबरायांनी, भगवान परमात्म्यांनी त्या स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगितलं. आणि ते स्थित प्रज्ञ तुम्ही आपण आहात याची जाणीव करून घेण्यासाठी तुम्हा आपल्याला या ठिकाणी वर्षानुवर्षे यावं लागेल. आज जाणून घेतलं, उद्या परत आठवण पडून जाते आम्हाला. आम्ही तर लई संसारी आहेत का नाही? आणि संसाराची रहाटगाडगी खेचत असताना तुम्हा आपल्याला सगळ्यांना आठवण पडते. असा एकही जीव नाही की तो सदोदित मात्र भगवत चिंतन करत बसलेला आहे. नुसतं सांगायचं आमचं चालू आहे पण सांगण्यावाले ते होत नाही. इथे आल्यानंतर कोणाचा कसा टोला बसेल सांगता येत नाही. कारण शब्दरूपी जो मान आहे तोच तुमच्या आपल्या हृदयाला छेद करू शकतं आणि त्या शब्दरूपी बाणाने तुमच्या आपल्या ठिकाणी परिवर्तन हे परिपूर्णत्वासाठी होतं. आणि ते परिपूर्णत्व तुमच्या आपल्या ठिकाणी यावं, तुमची आपली दशा बदलावी, दिशा बदलावी आणि तुम्ही आपण सुद्धा साधूच्या मार्गाने गेले त्याच मार्गाने तुम्हा आपल्याला चालता यावं. एवढ्यासाठी हा योग आहे. हा कोणाचा टेंबा मिरवण्याचा योग नाही, मोठा बनण्याचा योग नाही, सगळ्यांपेक्षा लहान होण्याचा हा योग आहे. आणि या योगामध्ये बसा, या योगाचे पायी व्हा, पात्र व्हा अशी महान अपेक्षा या ठिकाणी सद्गुरूंच्या प्रांगणात मांडतो. आणि झालेली सेवा 15 मिनिटं सांगितली होती, ते कदाचित पूर्ण झाले असतील. आता सकाळीच सांगितलं होतं बाबांनी, ते म्हणले बाबांनी सांगितलं यांना 10 मिनिट द्या. कशासाठी द्या? म्हणजे अहंकार घालण्यासाठी. तसं आम्हाला 15 मिनिटं भेटले. काय काय घडलं असेल काही माहिती नाही, पण घडावं अशी अपेक्षा ठेवतो. आणि झालेली सेवा माझे हृदयस्थान असलेले परम सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा आणि हृदयस्थ असलेले सद्गुरू आईसाहेब, सद्गुरू आप्पाशी साहेब आणि आपण जमलेले सकळ महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या केवानीला विराम देतो. पुंडलिकावर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद